माझा आफ्टर किती चेंजेस झालेले आहेत, तर नक्कीच तुम्हाला पण असा रिझल्ट हवा असेल तर सातत्य ठेवा. नक्कीच तुमचा पण एक ना एक दिवस असा बिफोर आफ्टर बनणार आहे. तर पहा, जागतिक महिला दिन. आता जागतिक महिला दिन का सेलिब्रेट करतात हे तुम्हाला माहिती आहे का? कारण जागतिक महिला दिन सेलिब्रेट करण्यामागे काय कारण आहे? तर पहा, हा दिवस कशासाठी साजरा केला जातो? तर महिलांच्या हक्काच्या संघर्षाची आठवण व्हावी. कारण आपण हा हा जो दिवस आज सेलिब्रेट करत आहोत, तो सहजासहजी असा सेलिब्रेट करण्यासाठी आपल्याला मिळालेला नाहीये. त्याच्यासाठी खूप साऱ्या महिलांनी खूप संघर्ष केलेला आहे आणि तो संघर्षाची आठवण करून देण्यासाठी हा दिवस आज आपण इथं सेलिब्रेट करत असतो. त्यानंतर पहा, समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी. कारण आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे की एका महिलेचं काय काम होतं, तिला फक्त चूल आणि मूल एवढंच तिचं काम होतं. परंतु तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे की चूल आणि मूल ह्या पूर्वीच्या महिला करत होत्या. परंतु समाजात अशा काही महिलांचा जन्म झाला की ज्यांच्यामुळे आज आपण इथे बसलेलो आहोत, बोलू शकत आहोत. कशामुळे? तर तुम्ही पाहू शकता की आपल्या सावित्रीबाई फुले असतील, त्यांनी स्त्रीला शिकवण्यासाठी, महिलांना शिकवण्यासाठी किती कष्ट सहन केले, हे तर सांगायची गरज नाहीये. तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की मुलींना शिक्षणासाठी सुरुवातीला परमिशन नव्हती. मग सावित्रीबाई फुले असतील, आपल्या राजमाता जिजाऊ असतील किंवा आपले ज्योतिबा फुले असतील, ह्या सर्वांनी मिळून आपल्याला जो काही अधिकार दिलेला आहे, तर त्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर महिला सशक्तीकरणाचा संदेश म्हणजेच काय? तर एक महिला काहीही करू शकते. जर तिनं ठरवलं तर ती काहीही करू शकते, हे दाखवण्यासाठी आजचा दिवस आपण सेलिब्रेट करत असतो. त्यानंतर पहा, की महिलांचे महत्त्व. आता महिला का महत्त्वाची आहे? म्हणजेच काय? तर आपल्या घरातली एक लेडीज ती का महत्त्वाची आहे? तर महिला म्हणजे घराची ताकद असते. पहा, तुमच्या घरातली जी आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल किंवा मैत्रीण असेल, ती जर का फिट असेल तर तुमचं पूर्ण कुटुंब फिट राहतं. मग ती महिला आनंदी असेल, हेल्दी असेल तर तुमचं सर्व कुटुंब आनंदी राहतं. म्हणून महिला खूप महत्त्वाची आहे. तिचं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. तिचं आरोग्य जर ती जर मेंटली, फिजिकली फिट असेल तर मग त्याचा परिणाम तुमच्या पूर्ण फॅमिलीवरती दिसायला लागतो. म्हणून आपल्या घरातली महिला ही फिट असणं खूप गरजेचं आहे. फिट असणं म्हणजेच काय? तर ती आनंदी असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. मग पुढे पहा, की महिला स्वतःकडे का दुर्लक्ष करतात? आता आपण पाहतो, की आपल्या घरातली जी महिला आहे, ती काय करते? तर बहुतेक महिला ही सर्वांचीच काळजी घेत असते. आता प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिलेलंच आहे, तुमची आई असेल किंवा तुमची बहीण असेल, तुमची पत्नी असेल, ती काय करत असते? तर ती तुमच्या सर्व कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असते. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ती सर्वांची काळजी घेत असते. परंतु ती स्वतःची काळजी घेते का हो? कारण तिला स्वतःची काळजी घेण्यासाठी तिच्याकडे वेळच नसतो. ती दुसऱ्यासाठी काम करत असते. सर्व तुमच्या मुलांचा अभ्यास घेणं असेल, त्यांना तयार करणं असेल, त्यांना शाळेत ड्रॉप करणं असेल, म्हणजे काय? तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ती सर्वांची काळजी घेत असते, पण ती तिच्या स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही. म्हणून ती स्वतःकडे दुर्लक्ष करत असते. कारण तिला अ, तिच्या फॅमिलीवरती तिचं सर्व लक्ष असतं, म्हणून ती स्वतःकडे दुर्लक्ष करत असते. मग आज आपण प्रत्येक महिलांनी, प्रत्येक लेडीजने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. काय? तर मी माझ्या आरोग्यासाठी काय करते? तुम्ही आज प्रत्येक जण स्वतःला एक क्वेश्चन विचारा, की मी सर्वांसाठी एवढं सगळं काय करते, परंतु मी माझ्या स्वतःसाठी काय करते? मी माझ्या स्वतःला आनंद मिळावा म्हणून काय करते? हे जर का तुम्ही आज स्वतःला एक क्वेश्चन विचारला आणि शांत बसून स्वतःच्या मनाला हा क्वेश्चन विचारा आणि नक्कीच त्याचं उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे, की तुम्ही स्वतःसाठी काय करता? किंवा तुम्ही स्वतःसाठी काही करता का नाही करता? आणि जर त्याचं उत्तर तुमच्याकडे नसेल, तर नक्कीच तुम्ही आजपासून एक निर्णय घेतला पाहिजे, की तुम्ही स्वतःसाठी काय-काय करू शकता. त्यानंतर पुढे पहा, आज महिलांना येणाऱ्या समस्या. आज एका महिलेला, आपल्या घरातील लेडीजला काय-काय समस्या येत आहेत? त्यामध्ये पहिली आहे वजन वाढणे, त्यानंतर आहे थकवा आणि कमजोरी, त्यानंतर हार्मोनल समस्या, डायबिटीज, बीपी, थायरॉइड, पाठीचा त्रास. ह्या सगळ्या समस्या आज प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक लेडीजला ह्यातली एक ना एक तरी समस्या आहेच. असं एकही घर नाही की त्यामधल्या लेडीजला यातली एकही समस्या नाहीये. म्हणजेच काय? तर हे सर्व समस्या लेडीजला होत आहेत आणि त्याचा परिणाम पुढे काय होत आहे पहा. मग ह्या समस्या कशामुळे होत आहेत? या समस्यांची कारणं काय आहेत? तर ह्या समस्यांची पहिलं कारण आहे चुकीची लाईफस्टाईल. म्हणजेच काय? तर आपण पाहतो की चुकीची लाईफस्टाईल म्हणजे काय? तर आताचं जीवन आणि पहिलं पूर्वीचं जीवन हे जर आपण पाहिलं, तर ह्यामध्ये खूप सारा फरक जाणवतो आपल्याला.
की आपण पूर्वीच्या काळी जर पाहिलं तर महिलेला काय करावं लागत होतं, तिला जर दळण म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी वगैरे पीठ लागत असेल तर ती काय करायची, जात्यावरती दळण दळायची. परंतु आता तसं राहिलेलं नाहीये. आता काय आपल्याला ऑटोमॅटिक गिरणी आलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला तिथे काही मेहनतच नाहीये. बस त्यामध्ये दळण टाकलं की आपल्याला पीठ तयार होऊन येतं. मग तिथे तुमची हालचाल कमी झालेली आहे. म्हणजे असे खूप सारे घरातले आपण उदाहरणं देऊ शकतो, की जिथे तुमची काहीच हालचाल होत नाहीये, सर्व गोष्टी ऑटोमॅटिक होत आहेत. म्हणून मग तुमच्या शरीराची हालचाल न झाल्यामुळे तुमचं वजन वाढत आहे. मग वजन वाढल्यामुळे पुढे बीपी, थायरॉइड ह्या सगळ्या समस्या तुमच्या पुढे निर्माण होत आहेत. त्यानंतर चुकीचं खाणं. आता पूर्वीचं जेवण आणि आत्ताचं जेवण जर पाहिलं तर खूप खूप म्हणजे काय खूप डिफरन्स आपल्याला जाणवतो. पूर्वीचं जे जेवण होतं ते एकदम घरचं जेवण होतं, हेल्दी जेवण होतं, प्रॉपर न्यूट्रिशन युक्त जेवण होतं. परंतु आता तसं आहे का? अजिबात नाही. कारण आपण पाहतो की आता काय झालेलं आहे, बाहेरचं खाण्याचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जे आपल्या शरीराला जे आवश्यक गरजेचे न्यूट्रिशन आहे, ते आपल्या शरीराला भेटतच नाहीये. आणि जरी आपण घरचं खात असलो, तरी सुद्धा त्यातून आपल्याला प्रॉपर न्यूट्रिशन भेटतच नाहीये. कारण आत्ताच्या जेवणामध्ये आणि पूर्वीच्या जेवणामध्ये खूप फरक आपल्याला जाणवत आहे. त्यामुळे मग आपले हे सर्व परिणाम आपल्या शरीरावरती दिसत आहे. मग काय तुमच्या चुकीच्या खाण्याच्या पद्धती असतील किंवा चुकीचा टायमिंग असेल, ह्या सर्व गोष्टींमुळे आपली जी काही लाईफस्टाईल बदलत चाललेली आहे. त्यानंतर व्यायामाचा अभाव. आता काही लेडीज अशा आहेत, की त्या सकाळी उठले तेव्हापासून संध्याकाळपर्यंत इतक्या बिझी असतात, की त्यांच्याकडे स्वतःसाठी वेळच नसतो. म्हणजेच काय तर सकाळी आपण पाहतो, की आपल्या कॉलवरती सुद्धा अशा लेडीज आहेत, की त्यांना सकाळी लवकर जॉबवरती जावं लागतं. तरी सुद्धा त्या किती गडबडीत येतात, व्यायाम करतात आणि फास्ट त्यांचं काम आवरून जॉबला निघून जातात. परंतु काही वुमेन अशा पण आहेत, की त्यांना व्यायाम करण्यासाठी वेळच नाहीये. मग व्यायाम न केल्यामुळे त्यांच्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम दिसू लागतो. मग त्यांचं वजन वाढलेलं असेल किंवा त्याच्यामुळे आणखी त्यांना काही डिसऑर्डर सुरू झालेले असतील. म्हणून मग व्यायाम किती गरजेचा आहे हे तर नक्कीच तुम्ही समजू शकता. त्यानंतर पहा स्वतःसाठी वेळ न देणं. प्रत्येक महिला दुसऱ्यासाठी जगत असते, आपल्या पूर्ण कुटुंबासाठी जगत असते, पण ती स्वतःसाठी जगत नाही. कशामुळे? कारण तिच्याकडे वेळच नाहीये. ती पूर्ण फॅमिलीसाठी जगत असते, तिच्याकडे स्वतःसाठी वेळच नसतो. म्हणून मग आपल्याला स्वतःसाठी वेळ देणं किती गरजेचं आहे, हे आपण समजू शकतो. त्यानंतर पहा, की आता ह्या सर्व झाल्या समस्या. हेल्दी लाईफस्टाईल जर स्वतःला एक चांगली सवय जर लावायची असेल, तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता? तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? तर सकाळी किमान 20 मिनिटं तरी तुम्हाला व्यायाम करावा लागणार आहे. कारण आता पाठीमागे तुम्ही पाहिलंच आहे, की व्यायाम हा आपल्या शरीराला किती गरजेचा आहे. कारण तुमची जी काही शरीराची मूव्हमेंट आहे ती कमी झाल्यामुळे मग तुमचं वजन वाढत आहे. वजन वाढल्यामुळे सर्वात तुम्हाला डिसऑर्डर सुरू होत आहेत. मग तुम्हाला जर वाटत असेल, की हे त्रास तुम्हाला होऊ नये, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? 20 मिनिटे तरी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागणार आहे. वर्कआउट करावं लागणार आहे. पण फक्त वर्कआउट करून जमणार आहे का हो? तर नाही. वर्कआउट केल्याच्या नंतर तुम्हाला योग्य टायमिंगमध्ये ब्रेकफास्ट घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही जर फक्त वर्कआउट करताल आणि निघून जाताल, तर मग ते तुमच्या बॉडीवरती त्याचा इफेक्ट तुम्हाला जाणवणार आहे. म्हणून आपला वर्कआउट झाल्याच्या नंतर लगेच सुरुवातीच्या 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचे जे काही मसल लॉस झालेले असेल किंवा तुम्हाला वर्कआउटमुळे जे काही तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस झालेले असतील, ते जर भरून काढायचे असतील, तर तुम्हाला काय घ्यावं लागणार आहे? न्यूट्रिशन युक्त ब्रेकफास्ट घ्यावा लागणार आहे. जे की तुम्ही पाहू शकता, ज्याही आपल्या कॉलवरती लेडीज आहेत, त्या सर्व हा ब्रेकफास्ट घेत आहेत. परंतु अशा खूप साऱ्या लेडीज आहेत, की त्यांना याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये किंवा त्या स्वतःसाठी वेळ देत नाहीयेत आणि स्वतःसाठी वेळ न दिल्यामुळे त्यांना पुढच्या डिसऑर्डर सुरू होत आहेत. म्हणून मग आज प्रत्येक लेडीजने काय करायचं आहे? ठरवायचं आहे, की मी स्वतःसाठी वेळ काढणार आहे, व्यायाम करणार आहे, त्यासोबत हेल्दी ब्रेकफास्ट घेणार आहे. कारण आपण पाहतो, की लेडीज सकाळी ब्रेकफास्ट तर आपल्या घरातल्या फॅमिली मेंबरला देते, बनवून देते, परंतु ती स्वतः घेत नाही. कारण तिच्याकडे वेळ नसतो. परंतु आज आपण ठरवायचं आहे, की आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ काढायचा आहे आणि नक्कीच सर्वांनी प्रयत्न करून स्वतःची काळजी घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, वेळ काढायचा आहे. त्यानंतर पहा, की जंक फूड कमी करणे म्हणजेच काय? तर आपण ठरवायचं आहे, की आपल्याला बाहेरचं खायचं आहे का आपला जो काही हेल्दी ब्रेकफास्ट आहे, हेल्दी जेवण आहे ते घ्यायचं आहे. म्हणून मग जरी भले तुम्ही दिवसभर बाहेर काम करत असताल, तुम्हाला जास्त टाईम तुमचा बाहेर कामात जात असेल, परंतु मग तुम्ही काय करता, की गडबडीमध्ये वेळ नाहीये म्हणून बाहेरचं काहीतरी समोसा घ्या, वडापाव घ्या, असं काहीतरी घेता आणि खाता. परंतु
तसं न करता तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या सिस्टममध्ये या सिस्टममध्ये असे खूप खूप सारे प्रॉडक्ट आहेत, की जे तुम्ही स्वतःसोबत कॅरी करू शकता. जे की आपलं H24 असेल किंवा आपलं लॅपटॉप असेल किंवा आपलं असे खूप सारे प्रॉडक्ट आहेत, जे की तुम्ही स्वतःसोबत ठेवू शकता आणि तुम्हाला जिथे गरज पडेल तिथे ऑन दी स्पॉट तुम्ही ते घेऊ शकता. म्हणजे त्याला वेगळं काही कष्ट करण्याची गरज नाहीये. तर असे प्रॉडक्ट तुम्ही स्वतःसोबत ठेवू शकता. याच्यामुळे काय होईल, तर तुम्हाला बाहेरचं खाण्याची गरज पडणार नाही आणि त्याचा तुमच्या बॉडीवरती काही इफेक्ट होणार नाही. म्हणून मग तुम्ही असे आपले प्रॉडक्ट स्वतःसोबत घेऊन जाऊ शकता. त्यानंतर पहा, योग्य पोषण घेणे. म्हणजेच काय, तर तुमच्या शरीराला कशाची गरज आहे. तुम्ही जर नेहमीचे आपले सेशन अटेंड करत असताल, त्यामध्ये आपल्याला आपले नागेश सर असतील, आपले बाकीचे सर कोचेस असतील, ते तुम्हाला योग्य वेळी सतत सांगत असतात, की आपल्या शरीराला काय-काय गरजेचं आहे, किती प्रोटीन गरजेचं आहे, किती कॅल्शियम, किती कार्बोहायड्रेट म्हणजे या सर्व गोष्टी म्हणजेच काय, तर आपला जो काही आहार आहे, हा कसा असला पाहिजे, तर पूर्ण त्यामधून आपल्या शरीराला जे गरजेचं आहे, ते सगळं पोषण त्यातून भेटलं पाहिजे. परंतु आपण तसं जेवण करतो का? आपल्या जेवणातून तेवढं सगळं आपल्याला भेटतं का? तर भेटत नाही. म्हणून मग आपण आपला जो काही ब्रेकफास्ट आहे, आपलं जे काही सकस संतुलित आहार आहे, त्यातून आपल्याला सर्व काही मिळतं. म्हणून ते घेणं किती गरजेचं आहे, हे तुम्ही समजू शकता. त्यानंतर पहा, म्हणजे तुम्ही सगळं करताय, तुम्ही ब्रेकफास्ट घेताय, व्यायाम करताय, बाहेरचं खात नाहीयेत, परंतु तुम्ही जर निगेटिव्ह असाल, तर ह्या सगळं केलेल्या गोष्टीचा काहीच फायदा नाही. कारण तुम्ही जर सगळं खाताय आणि नंतर निगेटिव्ह विचार करताय, की वर्कआउट केल्यामुळे माझ्या शरीराचं काय होईल? किंवा मी हा आहार घेतल्यामुळे त्याचा साइड इफेक्ट माझ्या शरीरावरती असा होईल, तसा होईल. तुम्ही जर असे निगेटिव्ह विचार करू लागलात, तर मग त्या घेण्याला काहीच अर्थ नाही. म्हणून प्रत्येक महिलेने पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही जर पाहिलेलं असेल, तर आपल्या सिस्टमवरती आता जेवढ्याही लेडीज आहेत, त्या सकाळी-सकाळी किती त्यांचे हॅपी हार्मोन सिक्रेट होतात पहा. कशामुळे? कारण आपला कॉल सुरू होतो सकाळी 5 वाजता. सकाळी 5 वाजल्यापासून आपला कॉल जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत आपल्या कॉलवरती किती छान ॲक्टिव्हिटी असतात. प्रत्येक म्हणजे आपल्या मनामध्ये असा बाहेरचा एकही विचार येत नाही. कारण आपल्यासमोर सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असतात. म्हणून मग आपलं लक्ष जे आहे, ते या निगेटिव्ह विचारांपासून दूर राहतं. म्हणून प्रत्येक महिलेने न चुकता प्रत्येक दिवशी आपला कॉल जॉइन करणं किती गरजेचं आहे, हे तुम्ही समजू शकता. कॉल जॉइन केल्याच्या नंतर तुमच्या विचारांमध्ये खूप मोठा चमत्कार घडून येतो. कारण मी माझ्या स्वतःचं अनुभवते आहे, की मी आपली जी सिस्टम आहे, ती जॉइन करण्याच्या आधी कशी होते आणि सिस्टम जॉइन केल्याच्या नंतर आता मी कशी आहे. हे सगळं कशामुळे झालेलं आहे? हा सगळा चेंजेस कशामुळे घडून आलेला आहे? कारण हा सगळा चेंजेस घडलेला आहे आपल्या आजूबाजूच्या वातावरणामुळे. म्हणजेच काय, तर तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे? एकदम आनंदी आहे. म्हणजे तुम्ही सकाळची सुरुवात कशी करत आहात? सकाळी उठणं, आपलं मेडिटेशन असेल, बुक रीडिंग असेल, म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्या अवतीभोवती घडत आहेत आणि त्याचाच परिणाम तुमच्या मनावरती होत असतो. म्हणून मग प्रत्येक लेडीजने सकाळचा कॉल न मिस करता जॉइन करणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, आता हे सगळं जर तुम्ही केलं, तर त्यामुळे काय होणार आहे? आता तुम्ही वर्कआउट केलं, आपलं न्यूट्रिशन घेतलं, सकस संतुलित आहार असेल, आपलं बुक रीडिंग असेल, मेडिटेशन असेल, ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे तुम्हाला काय मिळणार? तर पहा, फिटनेस आणि आत्मविश्वास ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला काय मिळणार आहे? तर तुम्हाला तुमचा फिटनेस मिळणार आहे, तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. कारण तुम्ही एक गोष्ट जर लक्षपूर्वक स्वतःकडे लक्ष देऊन जर पाहिलं असेल, तर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच अनुभवायला मिळाली असेल, की एखाद्या महिलेचं जर वेट जास्त असेल आणि ती जर कुठे बाहेर गेली, तर तिच्या बाकीच्या फ्रेंड सर्कलमध्ये तिचंच जास्त वेट असेल, तर स्वतःला कसं वेगळंच फील होतं. आपण आजूबाजूच्या लोकांना पाहतो, तर नक्कीच आपल्याला असं वाटतं, की "अरे, मी कशी झालीये?" किंवा मग तुम्ही स्वतःचा तोंडातून एक शब्द सुद्धा बाहेर काढत नाही. कशामुळे? कारण तुमचा जो काही आत्मविश्वास आहे, स्वतःवरचा विश्वास कुठेतरी डाऊन झालेला असतो. आणि हे सगळं कशामुळे झालेलं आहे? तुमचं वेट वाढल्यामुळे, तुम्हाला अनेक डिसऑर्डरनी घेरल्यामुळे ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. परंतु तुम्ही जर आपली सिस्टम जॉइन केली, सर्व गोष्टी फॉलो केल्या आणि नक्कीच मग तुम्हाला यातून काय होणार आहे? तुम्ही फिट होणार आहात. म्हणजे तुमचं तुमच्या वेटवरती कंट्रोल राहणार आहे. आणि तुम्ही जर फिट असाल, तर पहा तुमच्याकडे मग तुम्ही फिट असलात, की तुम्ही किती आनंदी असाल हे तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकणार नाही. कारण आपण ज्यावेळेस पूर्ण डिसऑर्डर नील करतो, आपला आयडियल वेट गाठतो, त्यावेळेस जो आपला आनंद असतो ना, तो तुम्हाला कुठेही विकत मिळणार नाहीये. हा आनंद खूप आणि खूप वेगळा असतो आणि तो मी अनुभवला आहे. कारण
फर्स्ट टाइम ज्यावेळेस माझं अर्धा केजी 1 केजी वजन कमी झालं, त्यावेळेस मी किती खुश होते हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण त्याआधी 5-6 महिने मी माझं वेट कमी करण्याचा प्रयत्न करत होते, पण ते शक्य होत नव्हतं. परंतु सिस्टम जॉइन केली आणि सुरुवातीच्या 15 दिवसांमध्येच माझं जे काही 1 केजीचा वेट लॉस झाला, ते पाहून माझा इतका आनंद मला होत होता, की मी काय करू आणि काय नाही असं झालतं. मग तुम्ही सर्वांनी पण इथं ही सिस्टम जॉइन केलेली आहे, तर नक्कीच सातत्य ठेवायचं आहे. त्यातून खूप छान असा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर पहा, की जेव्हा महिला फिट होते, तेव्हा काय होतं, तर आत्मविश्वास वाढतो. तुमचं एकदा का तुमचं वेट कमी झालं, की तुमचा ऑटोमॅटिक आत्मविश्वास वाढतो. त्यासाठी तुम्हाला वेगळं काही करण्याची गरजच नाही पडणार. कारण तुम्हाला स्वतःलाच एक कम्फर्टेबल असं वाटतं आणि नक्कीच तुम्ही 4 माणसांमध्ये 2 शब्द बोलू शकता. कशामुळे बोलू शकता? कारण तुम्हाला कुठेतरी आतमधून असं वाटतं, की मी हे करू शकते, मी हे बोलू शकते. कारण मी स्वतः ज्यावेळेस कॉलवरती आलते, त्यावेळेस सुरुवातीला 8 ते 10 दिवस मी कॅमेराच ऑन करत नव्हते. परंतु जेव्हा माझं वेट कमी झालं, 1 केजी वेट कमी झाल्याच्या नंतर मला असा कॉन्फिडन्स आला, की नाही मी हे करू शकते. ठीक आहे, मला सगळ्या स्टेप नाही जमायच्या, परंतु नक्कीच काही दिवसात हे प्रॉपर वर्कआउट मी करणार आहे. हा मला आत्मविश्वास आला आणि मी कॅमेरा ऑन करायला सुरुवात केली आणि नक्कीच त्या दिवसापासून आजपर्यंत जे काही चेंजेस झालेले आहेत, ते तुमच्या समोर आहेत. मग हे सगळं कशामुळे झालं? कारण माझं जसं-जसं वेट कमी होऊ लागलं, तसं-तसं माझा आत्मविश्वास वाढला. मग तुमचं सुद्धा तसंच होणार आहे. तुमचं जसं-जसं तुम्ही फिट होऊ लागाल, तसं-तसं ऑटोमॅटिक तुमचा आत्मविश्वास वाढत जाणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट काय होते, आवडते कपडे घालता येतात. पहा, आता वेट वाढलं, की आपल्याला काय होतं, की आपल्या मनासारखे कपडे घालता येत नाहीत. दुसऱ्यांनी घातलेले कपडे खूप आवडतात, परंतु ज्यावेळेस आपण ते घ्यायला जातो, त्यावेळेस ते आपल्या साइजचे नाही भेटले, की किती मन नाराज होतं हे तुम्ही नक्कीच प्रत्येकाने अनुभवलेलं असेल. तर मग वेट जसं कमी केलं, तसा आपला आत्मविश्वास वाढतो. आपल्याला हवे ते कपडे घालता येतात. त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. पहा, ज्या महिलांचं वेट वाढलेलं आहे, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून आणि आपण फिट असाल तर आपल्या चेहऱ्याकडे पाहून नक्कीच प्रत्येकाला एक वेगळं काहीतरी दिसत असेल. मग नक्कीच तुम्ही पण जर का तुमचं वेट कमी केलं, तुम्ही फिट राहिलात, तुम्ही सगळ्या डिसऑर्डर मधून बाहेर आलात, तर ते सर्व तुमच्या चेहऱ्यावरती दिसू लागतं. ऑटोमॅटिक त्याचा ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती येतो. मग तुम्हाला आता नक्की समजलं असेल, की आपण फिट राहणं किती गरजेचं आहे. त्यानंतर पहा, आता तुम्ही आज काय करायचं आहे, तर महिला दिनाचा संकल्प करायचा आहे. प्रत्येक महिलेने आज काय करायचं आहे, तर एक संकल्प करायचा आहे. काय संकल्प करायचा आहे, की स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचा. म्हणजेच काय, तर आपण प्रत्येकाकडे म्हणजे आपण प्रत्येकाला वेळ देतो, परंतु आपण स्वतःला वेळ देत नाही. म्हणून मग आज प्रत्येक लेडीजने ठरवायचं आहे, की मला काय करायचं आहे, मला माझ्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. मला फिट आणि कॉन्फिडंट बनायचं आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला फिट राहिलात, की ऑटोमॅटिक तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. पण ते कधी होणार, जर तुम्ही आज ठरवलं तर. मग तुम्हाला आज ठरवायचं आहे आणि नक्की हे पूर्ण 365 दिवस फॉलो करायचं आहे. आज ठरवायचं आणि उद्या विसरून जायचं, असं केलं तर मग काहीही फायदा होणार नाहीये. मग त्यानंतर पहा, स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याचा. आपल्याला काय करायचं आहे, तर प्रत्येकाला काही ना काहीतरी स्वप्न असतात. प्रत्येक लेडीजला काहीतरी तिचं एक स्वप्न असतं, तिच्या काही आवडी असतात. पण आपण काय करतो, तर आपण आपल्या सगळ्या आवडी विसरून गेलेलो असतो, कारण आपण दुसऱ्यासाठी जगत असतो. आपण स्वतःसाठी जगतच नसतो. पण आज आपण एक संकल्प करायचा आहे, की नक्की दिवसातला 1 घंटा तरी मी माझ्या स्वतःसाठी देणार आहे. मला ज्या गोष्टी आवडतात, त्या गोष्टींना मी माझा 1 घंटा देणार आहे. नक्कीच आता प्रत्येकाला काहीही आवडू शकतं. कुणाला गाणे म्हणायला आवडत असेल, कुणाला प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते. पण स्वतःच्या आवडीसाठी तुम्हाला 1 घंटा तरी काढायचा आहे. त्यानंतर पुढे पहा, की स्त्री म्हणजे काय? आता एवढं सगळं तुम्ही पाहिलं, की स्त्री म्हणजे काय? तर हा दिवस आपण आज सेलिब्रेट करू शकतोय, कारण याच्या आधी, याच्या पूर्वीच्या महिलांनी त्यासाठी खूप संघर्ष केलेला आहे. म्हणजेच काय, तर पूर्वीचं वातावरण कसं होतं हे नक्की तुम्हाला सर्वांना माहिती आहे, की आपल्याला कसलाही हक्क नव्हता. ना मतदानाचा हक्क होता, ना शिक्षणाचा हक्क होता आणि न्यूयॉर्कमध्ये असं घडलं होतं, की न्यूयॉर्कमध्ये कपड्याच्या कारखान्यात काही महिला काम करत होत्या. त्यांनी काय केलं होतं, तर त्यांनी एक आंदोलन केलं होतं. 1908 साली त्यांनी आंदोलन केलं. कशासाठी? कारण त्यांनी त्यांच्या हक्कासाठी आंदोलन केलं होतं. त्यांच्याकडून कामाचे तास तर खूप होते त्यांना. खूप टाईम जास्त होता कामाचा. परंतु समान हक्क नव्हता. स्त्री आणि पुरुषांना समान हक्क नव्हता. कामाचा तर टाईम खूप जास्त होता. परंतु तेवढ्या कामाच्या बदल्यात त्यांना प्रॉपर वेतन सुद्धा दिलं जात नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं, तर आंदोलन केलं. कारण त्यांना
त्यांच्या हक्कासाठी लढायचं होतं. त्यांनी आंदोलन केल्यामुळे आपण आज हा दिवस सेलिब्रेट करू शकतोय. म्हणजेच काय तर हा आजचा दिवस सहजासहजी आपल्याला मिळालेला नाहीये. त्याच्यासाठी काही महिलांनी, पूर्वीच्या महिलांनी खूप कष्ट सहन केलेले आहेत, खूप त्रास सहन केलेला आहे आणि त्यानंतरच आज आपल्याला एवढे सगळे हक्क भेटलेले आहेत. आपण पण पाहिलेलं असेल, की पूर्वीच्या महिला घरात बोलू सुद्धा शकत नव्हत्या. शिक्षण म्हणजे शिक्षणासाठी तर बाहेर पडणं तर खूप दूर राहिलं. परंतु घरात त्यांच्या मताला किंमतच नव्हती. पण आता तसं राहिलेलं नाहीये. तर प्रत्येक महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहतो, की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. हे कशामुळे झालेलं आहे? कारण पूर्वीच्या महिलांनी संघर्ष केलेला आहे महिलांच्या हक्कासाठी, महिलांच्या सन्मानासाठी. मग तुम्हाला हा दिवस मिळालेला आहे, तर नक्कीच तुम्ही या दिवसाचं सोनं करून घेतलं पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे. जिथं तुमच्यावर अन्याय होत असेल, तिथं तुम्ही आवाज उठवला पाहिजे. मग पहा, आता स्त्री म्हणजे काय? तर स्त्री म्हणजे काय असते? तर स्त्री सुद्धा एक मनुष्य असते. स्त्री सुद्धा एक मनुष्य असते. तिला पण तिचे आयुष्य असते. स्त्री म्हणजे काय? तर स्त्री सुद्धा एक मनुष्य असते. तिला पण तिचे आयुष्य असते. तुडवली तर नागिन असते, डिवचली तर वाघीण असते. तुडवली तर नागिन असते, डिवचली तर वाघीण असते. तान्या बाळाची नीज असते, कडाडली तर वीज असते. तान्या बाळाची नीज असते, कडाडली तर वीज असते आणि तिच्याच गर्भात साऱ्या देशाच्या भविष्याचं बीज असते. आणि तिच्याच गर्भात साऱ्या देशाच्या भविष्याचं बीज असते. स्त्री म्हणजे एक शक्ती असते. नक्कीच तुम्हाला समजलं असेल की स्त्री काय असते. तर स्त्री म्हणजे काय? तर एक शक्ती असते. म्हणून मग आपण काय करायचं आहे? प्रत्येक स्त्रीचा सन्मान करायचा आहे. भलेही ती आपल्या घरातली असेल किंवा घराच्या बाहेरची असेल. आपल्याला प्रत्येक महिलेचा सन्मान करायचा आहे. पहा, महिलांचा करा सन्मान, देश बनेल महान. महिलांचा करा सन्मान, देश बनेल महान. जबाबदारीसह घेते भरारी, जबाबदारीसह घेते भरारी, नाव तिचे आहे नारी. जबाबदारीसह घेते भरारी, नाव तिचे आहे नारी. म्हणजेच काय? तर एक नारी ज्यावेळेस भरारी घेत असते, त्यावेळेस ती पूर्ण रिकामी नसते. तिच्यासोबत तिच्या खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात. आज तुम्ही पाहिलं असेल, की एखादी स्त्री ज्यावेळेस जॉब करते, त्यावेळेस तिला फक्त जॉबच असतो का हो? तर नाही. तिच्या पाठीमागे दुसऱ्याही खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात. तिला जॉबला जायचं असतं, परंतु जॉबला जाण्याच्या आधी तिला तिच्या घरातली सर्व कामं करावी लागतात. सकाळी लवकर उठून ती तिच्या टायमिंग पर्यंत सर्व कामं आवरून, तिच्या मुलांचं सर्व पाहून नंतर ती जॉबला जाते. जॉबवरून आल्याच्या नंतर मग ती म्हणते का, की आता मी काम करून आले, आता मी थकले, मग मी आता काहीच करणार नाही. असं नसतं. तिला तिचं ऑफिसचं काम असेल, जेही ती काम करते, तिथून काम करून आल्याच्या नंतर सुद्धा घरकामं तिची वाट पाहत असतात. म्हणजेच काय? तर घरच्या जबाबदाऱ्या तिला पार पाडायच्या असतात. असं ती कधीच करू शकत नाही, की माझं आज खूप जास्त काम झालंय, मी थकले आहे, नक्की मला कोणी पाण्याचा ग्लास आणून देईल किंवा आज माझं काम कुणी हलकं करेल. असं एका स्त्रीच्या आयुष्यात कधीही होत नाही. म्हणजेच काय? तर तिला तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि त्यासोबत तिची स्वप्न पूर्ण करावी लागतात. म्हणून आज प्रत्येक पुरुषाने ठरवलं पाहिजे, की आपण आपल्या महिलांचा सन्मान केला पाहिजे. परंतु फक्त आजच्याच दिवशी सन्मान करायचा नाहीये. तर पहा, तुम्हाला मी एक उदाहरण देते, की जसं बैलपोळा असतो. बैलपोळा असला की आपण काय करतो? बैलपोळ्याच्या दिवशी आपल्या बैलांना धुतो, त्यांना एकदम सजावट करतो, सगळं काही करतो. त्यांना पुरणाच्या पोळ्या खाऊ घालतो. सगळं एकदम मस्त दिवस घालवतो. परंतु जसाही तो दिवस गेला, की दुसऱ्या दिवशीपासून काय? मग त्यांच्या पाठीमागे शेतातली कामं असतील किंवा आपण त्यांना मारणं असेल, म्हणजे सगळं आपण पुन्हा दुसऱ्या दिवशी जसं होतं पहिल्यासारखं करू लागतो. पण महिला दिनाचं आपल्याला तसं करायचं नाहीये. आजचा दिवस आहे म्हणून आज त्यांचा सन्मान करायचा आणि आजचा दिवस गेला, की उद्यापासून जसं होतं